माथेरान नगरपालिका हद्दीमधील रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊसमध्ये शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी एक इसम संशयास्पद अर्धमेल्या अवस्थेत असल्याची खबर माथेरान पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगाने माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, राजेश रामदास, पोलीस हवालदार अशोक राठोड, पोलीस शिपाई दामोदर खतेले, वैभव बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सुशांत गजगे या युवकाला माथेरान येथील बीजे हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविले। मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली मिसाळ यांनी सुशांत हा मृत झाल्याचे सांगितले। यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवत या रेल्वे विश्रामगृहात सुशांत सोबत काम करत असलेल्या स्वयंपाकी तसेच मदतनीस या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे। सदर घटना गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून त्या ठिकाणी दारूच्या नशेत दिनेश तिवारी, प्रेम किशोर वाल्मिक तसेच मयत सुशांत गजगे यांच्यात हाणामारी झाल्याचे देखील समजते। या रेल्वे विश्रामगृहातील कर्मचारी वर्ग राहत असलेल्या आउट हाऊसमध्ये देखील पोलिसांना रक्ताचे डाग निदर्शनास आले असून यातील दिनेश तिवारी याच्या डोक्याला व तोंडाला जखमा दिसत आहेत। तिवारी व गजगे यांच्यात झालेल्या वादातून गजगे याची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आला असून या घटनेचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांची टीम करीत आहेत। जनोदयकरिता गणेश पवार, कर्जत।